आणि आता आपल्या दुसऱ्या एक्सप्लेनरला सुरुवात करूयात। आजचं आपलं दुसरं एक्सप्लेनर आहे अमरनाथ यात्रेबद्दल। पहलगाम हल्ल्याला जवळपास 1.5 महिना पूर्ण होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबद्दल सगळी सुरक्षा दलं अधिक दक्ष झाली आहेत। पुढच्या महिन्यात ही यात्रा सुरू होते आणि त्याची जोरदार तयारी जम्मू काश्मीरमध्ये सध्या सुरू आहे। अमरनाथ यात्रेचं हिंदू धर्मात काय महत्त्व आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा यशस्वी करण्याचं कसं आव्हान आहे हे आज आम्ही तुम्हाला या एक्सप्लेनरमध्ये सविस्तरपणे दाखवणार आहोत। पण त्यापूर्वी यंदा अमरनाथ यात्रा कोणत्या काळात होणार आहे ते अगोदर आपण पाहूया। यंदा अमरनाथ यात्रा ही 3 जुलैपासून सुरू होईल आणि 9 ऑगस्टला नारळी पौर्णिमेच्या दिवशी ही यात्रा संपेल। म्हणजे तब्बल 39 दिवस ही यात्रा सुरू असणार आहे। तुम्हाला अमरनाथ यात्रेला जर जायचं असेल तर काय प्रक्रिया पार पाडावी लागते हे सुद्धा आपण जाणून घेऊया। अमरनाथ यात्रेला तुम्हाला जर जायचं असेल तर आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं। या यात्रेची रजिस्ट्रेशन फी ही 220 रुपये इतकी आहे। देशभरातल्या जवळपास 600 बँकांमध्ये जाऊन अमरनाथ यात्रेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं। तसंच काश्मीरमध्येही रजिस्ट्रेशनसाठीचे काही ऑफलाईन काउंटर्स उपलब्ध असतात। म्हणजे या काउंटर्सवर जाऊन तुम्हाला प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन करता येतं। या यात्रेला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही या यात्रेसाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहात का याचं प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला या नोंदणीच्या वेळी या रजिस्ट्रेशनच्या वेळी सोबत असावं लागतं। त्याचबरोबर तुमचं ओळखपत्र आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड यापैकी एखादं ओळखपत्र बरोबर बाळगावं लागतं। बरेच भाविक असे आहेत ज्यांनी आतापर्यंत अनेक वेळा अमरनाथ यात्रा केलेली आहे किंवा काही भाविक असेही आहेत जे दरवर्षी ही अमरनाथ यात्रा करतात, कारण अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाची मानली जाते। अमरनाथचं शिवलिंग ज्याला बाबा बर्फानी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, हे शिवलिंग हिमालयातल्या एका गुहेमध्ये आपोआप तयार होतं। अमरनाथ गुहेमध्ये प्रत्यक्ष शंकराचं वास्तव्य आहे अशी भाविकांची धारणा आहे। जी दंतकथा सांगितली जाते त्यानुसार पार्वतीने एकदा शंकरांना अमरत्वाचं रहस्य विचारलं त्यावेळी अमरत्वाची कथा कुणीही ऐकणार नाही अशा ठिकाणी शंकर पार्वती गेले आणि याच अमरनाथ गुहेमध्ये शंकरानं पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली अशी एक मान्यता आहे। ही झाली अमरनाथ यात्रेची कथा। मात्र इथल्या शिवलिंगाचंही एक रहस्य आहे। अमरनाथाची ती गुहा वर्षभरातला संपूर्ण म्हणजे बहुतांश काळ बर्फानं वेढलेली असते आणि दरवर्षी या गुहेमध्ये नैसर्गिकरित्या बर्फाचं एक शिवलिंग तयार होतं। या गुहेच्या छतावर एक भेग आहे, या भेगेमधून पाणी पाझरतं आणि त्याचंच शिवलिंग तयार होतं असं इथं म्हणतात। या मोठ्या शिवलिंगाच्या बाजूला आणखी 2 छोटी शिवलिंग सुद्धा आपोआप तयार होतात आणि ती शिवलिंग म्हणजे पार्वती आणि गणपतीचं प्रतीक मानली जातात। हे जगातलं एकमेव शिवलिंग आहे जे चंद्राच्या कलेप्रमाणे वाढतं आणि घटतं। म्हणजे श्रावण शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी हे शिवलिंग संपूर्ण तयार झालेलं असतं आणि त्यानंतर अमावस्येपर्यंत या शिवलिंगाचा आकार हा हळूहळू कमी होत जातो। दरवर्षी हिमालयाच्या रांगांमध्ये अशा प्रकारे गुहेत बर्फाचं शिवलिंग तयार होणं याला तुम्ही दैवी चमत्कार म्हणा किंवा निसर्गाचा आविष्कार म्हणा किंवा विज्ञानाचा आधार म्हणा, पण हे असं शिवलिंग दरवर्षी याच काळामध्ये न चुकता आकाराला येतं। वर्षानुवर्ष ही अमरनाथ यात्रा सुरू आहे। भृगु ऋषींनी सर्वात आधी या अमरनाथाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख अमरनाथ श्राईन बोर्डाच्या इतिहासात आढळतो। अमरनाथ देवस्थानाच्या बोर्डाच्या इतिहासात हा उल्लेख आढळतो की 1850 मध्ये एका मेंढपाळानं या अमरनाथ गुहेचा शोध लावला। असंही सांगितलं जातं की स्वामी विवेकानंदांनी सुद्धा 1898 मध्ये अमरनाथाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख भगिनी निवेदिता यांच्या पुस्तकात करण्यात आलाय। अमरनाथ यात्रा ही एक आध्यात्मिक अनुभूती आहे। अतिशय सुंदर असं नैसर्गिक अनुभूती देणारं हे ठिकाण आहे आणि ही यात्रा पूर्ण करणं म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आव्हान सुद्धा आहे, कारण अमरनाथ यात्रेचा मार्ग हा अतिशय खडतर आहे। या यात्रेतला बहुतांश प्रवास हा चालत किंवा घोड्यावरून करावा लागतो। त्यामुळे ज्यांना या यात्रेला जायचं असेल त्यांना रोज चालण्याचा सराव असणं अत्यंत गरजेचं आहे। शिवाय समुद्र सपाटीपासून बऱ्याच उंचावर जायचं असल्यानं ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी योग आणि प्राणायाम करण्याचाही सल्ला दिला जातो। अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग आहे बालटाल मार्ग। या मार्गावरून कमी वेळात अमरनाथ गुहेमध्ये तुम्हाला पोहोचता येतं। मात्र हा संपूर्ण 14 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चढावाचा आहे, त्यामुळे तुलनेनं हा मार्ग अतिशय कठीण मानला जातो। तर अमरनाथ यात्रेचा दुसरा मार्ग आहे जो पहलगाममधून सुरू होतो। पहलगाममधून अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचायला तब्बल 3 दिवस लागतात।
या रस्त्यावर जास्त चढ नसल्यानं हा रस्ता तुलनेनं सोपा आहे. चंदनवाडी, पिसू टॅप, त्याचबरोबर शेषनाग आणि पंचतरणी या मार्गानं भाविक अमरनाथ गुहेमध्ये पोहोचतात. हेच ते पहलगाम जिथल्या बैसरण खोऱ्यामध्ये 22 एप्रिलला पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळेच यंदाच्या अमरनाथ यात्रेवर सुरक्षा दलांची डोळ्यात तेल घालून नजर असणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा सुरक्षित पार पाडणं आणि यात्रेकरूंना योग्य त्या सुविधा मिळणं हे सुरक्षा दल आणि प्रशासनासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. त्यासाठी सध्या काश्मीरमध्ये मॉक ड्रिल्स सुद्धा सुरू झाल्यात. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा कशी असेल त्यावर आपण एक नजर टाकूया. यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेसाठी 50,000पेक्षा जास्त जवान तैनात असणार आहेत. पॅरामिलिटरी फोर्सेसच्या 500 पेक्षा जास्त कंपन्या या काश्मीरला रवाना सुद्धा करण्यात आल्यात. यात्रेचा मार्ग हा बेस कॅम्प आणि यात्री निवास या ठिकाणी सुरक्षेवर भर असणार आहे. संपूर्ण यात्रा मार्गावर लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनची नजर असेल, म्हणजे आकाशातून सुद्धा या यात्रेवर नजर ठेवली जाणार आहे. अमरनाथ यात्रेमध्ये 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था असेल. 3D मॅपिंग, सिक्युरिटी असं त्याचं वर्णन केलं जातं. तसंच यात्रा मार्गाचं 3D मॅपिंग सुद्धा करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कुठे काय घडतंय ते आपल्याला समजू शकणार आहे. यात्रा मार्गावर CCTVच्या माध्यमातून 24 तास लक्ष असणार आहे. सगळ्या यात्रेकरूंची बॉडी स्कॅनरनं चोख तपासणी या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी केली जाईल. प्रत्येक यात्रेकरूला RFID टॅग म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी ID दिलं जाणार आहे. त्यामुळे एखादा यात्रेकरू हरवला, बेपत्ता झाला तर या यात्रेकरूला ट्रॅक करणं सहज शक्य होईल. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर अँटी सॅबोटाज पथकं तैनात करण्यात आलेली असतील. सुरक्षेचा उपाय म्हणून या सगळ्या उपाययोजना करण्यात आल्यात. शिवाय अमरनाथ यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडली पाहिजे असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यंत्रणांना दिलेले आहेत. सध्या या अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमध्ये कशी तयारी सुरू आहे हे प्रत्यक्षात काश्मीरमधून जाणून घेऊया. पहलगाम आतंकी हमले को 1 महीना बीत चुका है. अब जो अमरनाथ यात्रा होने को है उसको लेकर सुरक्षा एजेंसियां अलर्ट हैं. इस वक्त मैं हूं जम्मू में और यहां पर जो यात्री निवास है वहां पर अमरनाथ यात्रा को देखते हुए जो सुरक्षा इंतज़ाम हैं वो लगातार चल रहे हैं. इस वक्त जम्मू के तमाम जो अधिकारी हैं, यहाँ के DC हैं, SSP हैं, साथ में अर्धसैनिक बलों के जो अधिकारी हैं वो लगातार सुरक्षा का जायजा भी ले रहे हैं और अमरनाथ यात्रा को लेकर जो तैयारियां हैं वो भी की जा रही हैं, जिससे कि अमरनाथ यात्रा के दौरान श्रद्धालुओं पर किसी भी तरह का कोई आतंकी हमला ना होने पाए, कोई गड़बड़ी ना होने पाए, उसको देखते हुए लगातार जो तैयारियां हैं वो जारी हैं. जो यात्री हैं, जो श्रद्धालु हैं, वो जम्मू के यात्री निवास से ही यहाँ से जो पहला जत्था है वो रवाना होता है और 3 जुलाई को जो पहला जत्था है वो रवाना होगा. उसको देखते हुए यहाँ पर जो तैयारियां हैं वो लगातार की जा रही हैं. इस पूरे कंपाउंड को CCTV से लैस कर दिया गया है. इस पूरे कंपाउंड को सजाया संवारा जा रहा है ताकि श्रद्धालुओं को यहाँ पर कोई असुविधा ना हो. और जैसा मैंने कहा कि 3 जुलाई को यहाँ से पहला जत्था रवाना होगा, तो उसको देखते हुए सुरक्षा के लिहाज से तमाम जो इंतज़ाम हैं वो तो किए ही जा रहे हैं, लेकिन जो बाकी इंतज़ाम हैं यात्रियों की सुविधा के हिसाब से वो किए जा रहे हैं. ये सामने यहाँ पर यात्री यहाँ से गुजरेंगे तो यहाँ पर भी तमाम जो काम है वो पूरा कर दिया गया है. और जो ये पूरी यात्री निवास है, जो कंपाउंड है, उसकी साफ सफाई का जो काम है वो जारी है. तो ये यात्रियों की सुविधा के लिए सारी तैयारियां की जा रही हैं. मैं कोशिश करता हूं यहाँ के DC से बात करने के लिए. सर, सचिन सर, क्या क्या तैयारियां सर की गई हैं यात्रा के लिए? ये तैयारियां पिछले साल के जो चीज़ें थी उसमें हमने ऐड ऑन ही किया है और जो यात्रियों की संख्या देखकर इस बार तैयारियां बढ़ाई जा रही हैं और साथ ही साथ बेहतर सुविधा मिल सके यात्रियों के लिए, तो उसके पूरे प्रयास किए जा रहे हैं. यात्रियों की सुविधा को देखते हुए सारे इंतजाम किए जा रहे हैं और साथ ही उनकी सुरक्षा का भी ध्यान रखा जा रहा है. पूरे इलाके की जहां पर रूट है और जहां से यात्री निकलेंगे, पूरे इलाके की ड्रोन से निगरानी होगी और साथ में जो सर्विलांस है, लोकल पुलिस के अलावा तमाम जो अर्धसैनिक बलों के जवान हैं वो लगातार सर्विलांस करेंगे इस पूरे रूट का, इस पूरी यात्रा का. और यहाँ से पहला जत्था 3 जुलाई को रवाना होगा, जो यहाँ से बसों से श्रीनगर जाएगा और फिर वहाँ से आगे अमरनाथ यात्रा के लिए आगे जाएगा. जम्मू से कैमरा पर्सन अशोक महाले के साथ मैं मुकेश सिंह सेंगर, NDTV इंडिया. अमरनाथ यात्रेचा प्रवास कितीही खडतर असला तरी वर्षानुवर्ष या यात्रेत भाविकांची संख्या वाढतच चाललेली आहे.
2012मध्ये अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या ही तब्बल 6,21,000 इतकी होती. तर गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये 5 लाख भाविकांनी अमरनाथाचं दर्शन घेतलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा किती यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रेसाठीचं रजिस्ट्रेशन केलं आहे, तर त्याचं उत्तर आहे आत्तापर्यंत 3,60,000 भाविकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केलेली आहे. अमरनाथ यात्रेसाठीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू झालं तर 14 एप्रिल 2025 पासून या यात्रेसाठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी सुरू झालेली आहे. 14 एप्रिलनंतर 8च दिवसात 22 एप्रिलला पहलगाम हल्ला झाला. म्हणजे काय तर अमरनाथ यात्रेसाठीची बहुतांश नोंदणी ही पहलगाम हल्ल्यानंतरच झाली आहे. या सगळ्याचा अर्थ लक्षात घ्या की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतीय यात्रेकरू दहशतवाद्यांच्या या हल्ल्यांना किंवा या धमक्यांना किंवा या दहशतीला अजिबात घाबरलेले नाही आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर ठप्प झालेलं काश्मीर आता अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं पुन्हा एकदा बहरेल. तिथल्या अर्थचक्राला थोडी अधिक गती येईल अशी अपेक्षा आहे. थोडक्यात काय तर डर के आगे जीत है असं एका जाहिरातीत म्हणण्यात आलंय. हीच बाब या बाबतीत खरी ठरताना दिसते आणि हेच भारतीयांनी या दहशतवाद्यांना दाखवून दिलंय.